तर जय महाराष्ट्र मित्रांनो. आता मी तुम्हाला एक सांगतो की आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट पाहिजे तुमची. आणि बऱ्यापैकी हा व्हिडिओ ऍपवर पण मुलं बघत असतील. हे बघा, आपल्याला फ्री एज्युकेशन देणं आहे. युट्यूबवर पण मला काही व्हिडिओ टाकायला लागतात, कारण मुलांना एज्युकेशन पोहोचणं आपलं हे महत्वाचं काम आहे. आणि ऍपवरती लेक्चर देतोय आपण पेड मध्ये का? कारण काही मुलांना की युट्यूबचे ऍड नको असतात, त्यांना सिस्टमॅटिक होमवर्क पाहिजे असतो, त्याच्यामुळे आपण ऍप्लिकेशन मध्ये हे व्हिडिओ देतोय. ठीक आहे, तुम्ही राग नका मानू की बाबा ऍप मध्ये आणि युट्यूबवर पण एकच व्हिडिओ नाही. बघा, आपल्याला मेन म्हणजे तुम्हाला व्हिडिओतून समजणं महत्वाचं आहे. ठीक आहे, आणि आजच्या टॉपिक बद्दल पूर्ण चर्चा करू. की तुम्हाला सांगतो, बैठक व्यवस्था. ठीक आहे, लय जण म्हणत होते हा प्रश्न हा आम्हाला समजत नाही. ठीक आहे, तर बघा, पहिली गोष्ट मी आज जे तुम्हाला शिकवतोय, ठीक आहे, ते सर्क्युलर मधलं आहे. म्हणजे एक सर्कल टाईप मध्ये बसणं, चौकोन मध्ये बसणं, कशाही पद्धतीने गोल आकारात बसून द्या. ठीक आहे, आता हे जे तुम्हाला आहे, ठीक आहे, हे तुम्हाला सांगतो. हा प्रश्न तुम्हाला वनरक्षक, ठीक आहे, SSC GD, तलाठी आणि जेवढे पण TCS एक्झाम घेतील, ठीक आहे, जेवढे पण TCS असू, नगर परिषद असू, तुमची आता ती मुंबई हायकोर्ट असो, या सगळ्यांमध्ये हा क्वेश्चन येणार आहे. ठीक आहे, जर कोणाला वाटत असेल की बाबा आपल्याला बुद्धिमत्तेचे सगळे टॉपिक ऍज अ TCS पॅटर्न तुम्हाला फक्त शिकायचे बुद्धिमत्तेचे, तर आपलं ऍप्लिकेशन रविराज देसाई तुम्ही डाउनलोड करा. आणि जे पण तुमचे तुम्ही ह्या एक्झामची तयारी करत असाल आणि TCS मार्फत म्हाडा असून दे, त्याबद्दल तुम्ही या. आणि ह्याचा मी एक नवीन कोर्स बनवणार आहे, तुम्ही तो कोर्स घेऊ शकता. आणि वनरक्षक वाल्यांनी ज्यांनी घेतलाय हा सेपरेट कोर्स घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे, आता बघूया आपण. बघा की काय असतं माहितीये का, तुम्हाला एक प्रश्न काय असतो की पहिले तुम्हाला दिशा समजणं गरजेचं आहे. काय समजणं गरजेचं आहे? दिशा. अवघा, जर तुमची सर्क्युलर दिशा असली, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक सर्कल टाईपचा क्वेश्चन विचारला जातो, त्याच्यामध्ये बघा एक्झाम्पल की अवघा त्रिकोण असू चौकोन असू काय नाही. मी तुम्हाला एक सांगतो की समजा एखादं तुम्ही सर्क्युलर मध्ये प्रश्न काय येतो की तुम्ही 5 लोक म्हणा, 4 लोक म्हणा, तुम्ही बसलेले आहेत आणि केंद्राच्या दिशेने बघत आहात. ठीक आहे, असा प्रश्न येतो. केंद्र काय असतो तुमचा? हा वाला. ठीक आहे, हा तुमचा केंद्र. ठीक आहे, समजा 4 व्यक्ती बसलेत. किती? 4. तर तुम्ही तिला कसं करू शकता? असं करू शकता. कसं पण 4 दिशेला 4 काढा, कसे गुणुले काढा, हे काढा. ठीक आहे, तुम्ही याला चौकोन घ्या, नाहीतर असं सर्कल घ्या. मी आता सर्कल घेतला समजा. ठीक आहे, हा सर्कल घेतला. ठीक आहे, समजलं तुम्हाला? बघा, आता तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर केंद्राच्या दिशेने बघा म्हटलं, ठीक आहे, केंद्राच्या दिशेने, तर तुमचं तुम्ही समजा इथं 4 व्यक्ती बसले, 1 2 3 आणि 4, बरोबर? असे 4 मुलं इथं बसलेत. आता ती काय करतात? ते सगळी समजा इथे एक मुलगी आहे. ठीक आहे, आता समजते तुमचं एक सर्कल आहे आणि तिथं मुलगी आहे आणि 4 मुलं त्या मुलीकडे बघतात आहे. मग तुम्हाला समजेल. तर बघा, तुम्ही कसं करणार? तुमचं जे तोंड आहे या मुलीकडे असणार. मुलगी कुठे आहे आपली? इथं आहे. ठीक आहे, इथं थांबली आहे समजा, अशी सुंदर अशी मुलगी. ठीक आहे, तर तुमची जी दिशा आहे, म्हणजे हा मुलगा या दिशेला बघणार, हा मुलगा या दिशेला बघणार, हा मुलगा या दिशेने बघणार आणि हा मुलगा या दिशेने बघणार. समजलं तुम्हाला आतापर्यंत? जर मी या दिशेने बघतोय म्हणजे काय करणार? मी इथं थांबलोय समजा, या पॉइंटवर थांबलेलो, कुठल्या? या वाल्या. तर ऑफकोर्स मी कसा थांबणार आहे? असा थांबणार, बरोबर? ह्यातली माझी उजवी म्हणजे हा माझा उजवा हात असणार. ठीक आहे, उजवा, बरोबर? तर मी काय करणार? जी पण माझा उजवा हात असेल त्याला मी काय करणार? असं टिंब करणार. समजलं? उजव्या हाताला मी टिंब करणार. ठीक आहे, आणि डाव्या हाताला मोकळं सोडणार. समजलं तुम्हाला? आता सेम जर मी बघा, आता मी इथं थांबलोय म्हणजे मी अशा प्रकारे इथं थांबलेला तुम्ही इमॅजिन करा. जर तुम्ही नीट बघितलं तर तुमची मग उजवी बाजू कोणती येणार? ही येणार. काय करायचं? इथं तुम्ही थांबायचं, तुमचे म्हणजे गोल बघा करून, आणि तुम्ही या मुलीकडे बघताय असं इमॅजिन करा. तर तुमची कुठली दिशा असणार? उजवीवाली, वरची बाजू. आता समजा तुम्ही इथं थांबलाय, आता मी इथं थांबलो होतो तर असं होतो, मी तिकडे थांबल्यावर म्हणजे असं असेल, आणि ही माझी उजवी बाजू असेल आणि ही माझी डावी बाजू असेल, बरोबर?
तर माझी उजवी बाजू कोणती येणार इकडं? ही येणार. ठीक आहे. आता सेम इकडं पण माझी उजवी बाजू कुठल्या येणार? या साईडला येणार. ठीक आहे. तुम्हाला उजवी आणि डावीचं मी एक प्रकारे फरक सांगितला की बाबा उजवी डावी बाजू कशी असते. आता ठीक आहे, तुम्हाला समजलं आतापर्यंत उजवी बाजू आणि डावी बाजू कशी ओळखायची. चला ठीक आहे. आता बघा 6 व्यक्ती बसलेत. किती? 6. किती? 6 आपण करूया आता. तर 6 व्यक्तींना आपण समजा 6 व्यक्तीला तुम्ही असं घेतलं. हो का, 1 2 3 4 5 6. ठीक आहे. नाही तर तुम्ही असं घ्या, प्लस घ्या, असं घ्या. समजलं तुम्हाला? कसंही घ्या. ओके. 6 व्यक्ती घेतल्यानंतर ठीक आहे, समजा इथं पहिला, इथं दुसरा, इथं तिसरा, इथं चौथा, इथं पाचवा, इथं सहावा, इथं सातवा, इथं आठवा. ठीक आहे. आणि इथं बघा 1 2 3 4 5 6. तुम्ही 6 व्यक्ती घ्या. 7 मध्ये काय करायचं असं काही गरजेचं नाही. समजा आता तुम्ही 7चं पण सांगतो. ठीक आहे. आता तुम्ही असे झाले. ठीक आहे. आता तुमची मी जसं सांगितलं तुम्हाला, तुम्ही बघताय कुठलं दिशा प्रश्नात ते समजणं गरजेचं आहे. तुम्ही आता समजा कुठं इथं मुलगी थांबली आहे, मुलगी म्हणण्यापेक्षा तिथं केंद्रबिंदू येतं. तुमच्या सगळ्यांचं तोंड कसं असणार रे? असं. इथं पण कसं असणार? तुम्ही सगळे इकडे बघत असणार. बापरे, एका मुलीला किती पोरं बघतात ते. त्याच्यामुळे म्हणतोय सरकारी जॉब काढा, तुम्हाला अशी गरज पडणार नाही. आता तुमची उजवी आणि डावी उजवी बाजू कशी ओळखायची? म्हणजे जेव्हा तुम्ही केंद्राकडे बघणार तेव्हा तुमची उजवी बाजू कशी असणार? इथं. ही उजवी बाजू. ठीक आहे. ह्याची पण उजवी बाजू बघा. बऱ्यापैकी उजवी बाजू काढायची समजलं तुम्हाला? उजवी बाजू. आणि ही जी मोकळी आहे, जी मोकळी आहे ती डावी बाजू. बघा तुम्ही इथं पण काय ना काय काढू शकता. ही कोणती बाजू आहे त्याची? समजा ही त्यांची डावी बाजू आहे. ठीक आहे. या साईडच्या सगळ्या डाव्या बाजू आहेत. पण आपल्याला ते काढायचं नाही, कारण जंबल होऊन जातात. तुम्हाला समजण्यासाठी एका ठिकाणी कलर द्यायचा आहे, एका ठिकाणी कलर द्यायचा नाहीये. ठीक आहे. आता एक्झाम्पल. ठीक आहे. समजा सेम असं आलं. आता मी काय गणलंय तर 4 असू 5 असू. आता समजा 5 पोरांचं आलं. किती? 5 पोरांचं. हे असं केलं, असं केलं आणि 5वा पोरगा असा काढला. चालून जाते, काही नाही. तुमची डायग्राम कशी येऊन दे, आपल्याला उत्तर काढण्याशी मतलब आहे. हो का? 1 2 3 4 5. ठीक आहे. परत अजून एक 5 पोरांचं आलं. समजा असं केली, तुम्ही अशी डायग्राम काढली. ठीक आहे. समजा तुम्हाला थोडंसं नाही का म्हणजे कळण्यासाठी काय करतात, बाकीचे लोक अशी सर्कल काढतात. सगळीच म्हणजे बऱ्यापैकी. हे पण बघा अशी सर्कल काढतात. ठीक आहे. आपण पण काढून घेतलं. आता मी तुम्हाला सांगतो की 2 टाईप सांगतो. आता तुम्हाला किती? 2 टाईप. आता समजा मुलं सर्कलकडे बघतात ते, अदरवाईज सगळी मुलं अपोजिट साईडला बघतात. म्हणजे इथं थांबलेत पण ती बघताना त्या सर्कलकडे बघत नाहीयेत, केंद्रबिंदूकडे न बघता त्याच्या विरुद्ध दिशेने बघतात ते. म्हणजे ती मुलं आता कुठं बघत होती एवढ्या वेळपासून? हो का, अशी बघत होती. ठीक आहे. ही वाली केंद्राच्या दिशेने बघत होती. पण आता ही जी मुलं आहेत, ठीक आहे, आपण हे करत होतो, आता बघताना अशी बघायला लागली. समजा बाहेर त्यांना ती मुलगी आवडली नाही, त्यांची दिशा आता उलटी झाली एक प्रकारे. म्हणजे त्यांची आता काय झाली, आपली दिशा बदलली. आता त्या मुलीमध्ये काय एवढी क्वालिटी नाही राहिली, कारण ह्या सगळ्या पोरांना आता लागली सरकारी जॉब. ठीक आहे. सरकारी जॉब लागली म्हटल्यावर आता त्या मुलीकडे काय बघायचे. आता ही मुलगी सगळ्यांकडे बघतीये, कारण या मुलीला आता मुलगीला आता जॉब नव्हती आणि सगळी सरकारी जॉब लागली आणि हे सगळे असे फिरणारे टवाळकी आहेत. ओके. तर आता काय झालं, आता बघा मी मगाशी काय सांगितलं होतं, मी जेव्हा इथं असेल तेव्हा ही उजवी बाजू होती. बरोबर. पण आता ही जी मुलं आहेत बघा, आता ह्या दिशा पूर्ण बदलल्या, त्यांची तोंड बदलली. तोंड बदलल्यावर त्यांची दिशा पण बदलणार. आता इथं जो मुलगा थांबलाय तो बाहेर बघतोय, म्हणजे असा बघतोय. तर तेव्हा त्याची उजवी बाजू ही होणार, ह्याची उजवी बाजू ही होणार, ह्याची उजवी बाजू ही होणार, ह्याची उजवी बाजू ही होणार आणि ह्याची उजवी बाजू ही होणार. समजलं तुम्हाला? मी तुम्हाला बऱ्यापैकी उजवी डावी बाजू सांगितली. पण जेवढे एक्झाम्पल येतात केंद्राकडे
केंद्राकडे बघितलेलेच येतात, म्हणजे या टाईपचेच क्वेश्चन येतात, म्हणजे या डायरेक्शनचे येतात. हे थोडेसे कमी येतात, कमी म्हटलंय तुम्हाला. समजलं तुम्हाला? चला, आता इथं तुम्हाला एक्सप्लेनेशन साठी काय सांगण्याची गरज नाही, आता आपण तेच एक्सप्लेन केलं. केस 1 म्हणजे पहिली घटना असू शकते की सगळे बाहेर बघतात ते, आणि दोन्ही केस एकच आहेत. ओके, आता हे सगळे बाहेर बघतात, ह्या केस येत नाही जास्त करून, या टाईपचे क्वेश्चन जास्त येत नाहीत, आणि आले तरी सुटतील, काय मोठी गोष्ट नाहीये. हो का? बरोबर, आतापर्यंत आपण हेच करत होतो. त्यातली उजवी बाजू कोणती आहे? किती पोरं बसलेत? 1 2 3 4 5 6 7, आणि इथं कुठली तुमची छमिया बसली आहे, आणि प्रत्येकाची उजवी बाजू ही आहे. बघा, आता जर उजवी आणि डावीत कुणी चुकवलं तर एवढा मारेन एकेकाला. ठीक आहे, एवढं एक्सप्लेन कधीच कुणाला केलं नाही. हा, आता तुम्हाला सांगतो काही रूल्स आपले. पहिला रूल कोणता? पहिला रूल, डावी उजवी बाजू बघणे. ठीक आहे, प्रश्न दिल्यावर हे रूल तुम्हाला सांगेन. पहिलं डावी उजवी बघणे. ठीक आहे. सेकंड, सुरुवात जी क्वेश्चनची आहे त्याच्यापासून करू नये. ठीक आहे, समजलं तुम्हाला? आणि समजा आपण काही समजा एबीसी बनवले, समजा एबीसी ची जोड आपण पहिल्यांदा सुरुवात तिथून केली, ते एबीसीच्या जोड वरती क्वेश्चन्स बघणे, म्हणजे चौथा रूल राहणार. ठीक आहे, आता तुम्हाला रूल समजला. पहिली गोष्ट, डावी उजवी बाजूच बघायची आपल्याला कोणत्याही क्वेश्चन मध्ये. सुरुवात क्वेश्चन मध्ये कुठला रीड करायचा नाही ते सांगितलं. आता थोडंसं मी दिलंय कारण तुमचा हा फोटो काढून घ्या. आता त्याचा वापर कसा करायचा मी सांगतो. बघा क्वेश्चन काय आलाय. क्वेश्चन तर खूप डेंजर दिसतोय का नाही, आणि हेच क्वेश्चन विचारणार आहे तुम्हाला एक्झाम मध्ये. ओके, दिसतोय का नाही? 6 सहकारी ए बी सी डी ई एफ म्हणजे किती? 6, म्हणजे एबीसीडीएफ वर्तुळाच्या मध्यभागी तोंड करून आणि एकमेकांपासून समान अंतरावर बसून एका वर्तुळाकार टेबलावर एकत्र जेवण करत आहेत. आता हे जेवण करून दे नाहीतर भांगडा करून दे, आपल्याला काही घेणं देणं नाही. डी हा ई आणि बी च्या अगदी शेजारी बसला आहे, तर सी हा ए च्या एफ च्या शेजारी बसला आहे, तर ए हा ई च्या अगदी डावीकडे बसला आहे, तर सी च्या डावीकडे कोण बसला आहे? आणि हा क्वेश्चन तुम्हाला खोटं नाही बोलत, हार्ड क्वेश्चन आहे. म्हणजे मी जी पहिला क्वेश्चन घेतलाय तो हार्ड क्वेश्चन आहे. हार्ड मीन्स की हा समजा तुम्ही पोलीस भरतीला जर गेले तर असला प्रश्न दिसणार सुद्धा नाही तुम्हाला. ठीक आहे, हे खूप हार्ड क्वेश्चन मध्ये येतात ते. तर आता तुम्हाला सांगतो की सगळ्यात जी चूक करतात आणि त्यांचं जे सुटत नाही ते काय करतात, डायरेक्ट मी तुम्हाला सांगतो, म्हणजे त्यांची सुरुवात सांगतो. बघा, डी हा ई आणि बी च्या अगदी शेजारी बसलाय. डी हा ई आणि बी च्या, म्हणजे डी घेतला मग ई चालू केलं बी करणार. ठीक आहे, म्हणजे डी हा ई आणि मग परत सोडवणार. मग हे झाल्यानंतर सी हा ए च्या आणि एफ च्या, मग इथं सी लिहिणार आणि ए लिहिणार आणि एफ लिहिणार. ओके, अशा पद्धतीने ते करणार. बरोबर, पण हा क्वेश्चन जो आहे, ठीक आहे, हा क्वेश्चन अशा पद्धतीने कधी सॉल्व्ह करायचा नाही. आता मी सांगतो सगळ्यात पहिला रूल, डावीकडे उजवीकडे बसलेली पहिली कंडिशन बघणे. ठीक आहे, पण त्याच्या आधी आपलं काय सांगितलं, 6 मित्र. तर मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला की 6 साठी आपला चार्ट कसा राहील. ठीक आहे, आणि ह्याला आपण एक सर्कल काढू, माझं थोडं. ठीक आहे, समजलं? 6 केले. आता बघा त्यांनी काय दिलंय, पहिली कंडिशन काय दिली आहे की बघा, मी पहिल्या गोष्ट सांगतो, क्वेश्चन रीड करताना पूर्ण क्वेश्चन रीड करायचं नाही, मेन इम्पॉर्टंट कुठून चालू करायचं. पहिली कंडिशन काय तुमची, डी हा ई आणि बी च्या अगदी शेजारी बसला आहे. चला ठीक आहे, बघा ही कंडिशन आहे, ती सोडून द्या. कुठं कोण बसले ते बघायचंच नाही. सी हा ए आणि ए च्या शेजारी बसलाय, आणि बस नाही तर झोप, आम्हाला नाही घेणं देणं. तर ए हा ई च्या अगदी डावीकडे बसला आहे. तर सगळ्यात जी पहिली कंडिशन असेल ती तुमची ही असेल. मी हायलाइट केली तुम्हाला समजण्यासाठी.
ए हा ईच्या अगदी डावीकडे बसला आहे. ए हा ईच्या. आता पहिली गोष्ट आपली डावी उजवी बाजू. आता मी मगाशी सांगितले हे सगळ्या, कारण हे सगळी केंद्राकडे बघत आहेत. बरोबर, हे सगळे आतमध्ये बघत आहेत कंडिशन नुसार. ती कंडिशन कुठे आहे बघा, वर्तुळाच्या मध्यभागी तोंड करून आणि एकमेकांना समान अंतरापासून एका वर्तुळाच्या टेबलावर एक जे वर्तुळ आहे मध्यभागी तोंड करून, म्हणजे बघा मध्यभागी ते तोंड केले त्यांनी, म्हणजे एकमेकांकडे तोंड करून बघते. ही तुमची कंडिशन समजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय, ए हा ईच्या, म्हणजे आपली पहिली स्टेप काय झाली बघा, डावी उजवी बघितली. बरोबर, तर डावी उजवी मध्ये काय येतंय, ए हा ईच्या अगदी डावीकडे बसला आहे. तर ह्याला नीट बघा, ए हा ईच्या अगदी डावीकडे बसला आहे. समजा आपण काय करूया बघा, आपण घेऊया इथं ई. हा ई, ठीक आहे. आता काय लिहिलंय, ए हा ईच्या, म्हणजे ए कुणाच्या, ईच्या डावीकडे बसलाय. आता जर ईच्या डावीकडे बसलाय म्हटल्यावर ही ईची कोणती बाजू आहे, उजवी बाजू आहे. राईट, मी जसं सांगितलं. मग ईची डावी बाजू कोणती येणार, या साईडची येणार, जी मोकळी सोडली ती. बरोबर, मग ए हा ईच्या अगदी डावीकडे बसला आहे. तर मग आपण काय करणार, ए ला इथं बसवणार. समजलं तुम्हाला काय केलं का? आता तुम्ही म्हणणार की समजा तुम्ही ई ला जर इथं जरी लिहिलं असतं आणि ए ला इथं जरी लिहिलं असतं, तुमच्या उत्तरात काहीच फरक येणार नाही. तुम्ही कुठेही सर्कलात काही लिहा, फक्त सिक्वेन्सनी जावा. आता बघा इथं आपलं काय झालं, ए आणि ई हे आपण लिहिले आतापर्यंत. मी काय सांगितलं होतं तुम्हाला की जे ए आणि ई आहेत, आता त्यांची वर कुठं कंडिशन आहे का, हे जे ए आणि ई ह्यांच्यात कुठं आहेत का बघा, डी हा ई आणि बी च्या मध्ये बसला आहे. डी हा बघा, आता तुमची ए आहे आणि ई आहे, पण ए आणि ई ह्याच्यामध्ये आहे का, कुठं आहे. डी हा ई आणि बी च्या अगदी शेजारी बसला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सी हा ए आणि एफ च्या शेजारी बसला आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही नीट बघितलं, डी हा ई आणि बी च्या अगदी शेजारी बसला आहे. कोणता, डी. बरोबर, जर तुम्ही नीट ह्याचं जर नीट उच्च म्हणजे जर नीट बघितलं, ठीक आहे, ह्याचा अर्थ काय, डी हा ई आणि बी च्या अगदी शेजारी बसला आहे, ही बघतोय आपण. ठीक आहे. जर तुम्हाला ह्याचं नीट जर बघितलं, डी हा ई आणि बी च्या अगदी शेजारी बसलाय. डी म्हणजे कुठं, डी हा इथं एक प्रकारे आणि ई आणि बी. बरोबर, ह्यांनी असंच म्हटलंय बघा, डी आहे ना ई आणि बी च्या अगदी शेजारी बसलाय. बरोबर, ही कंडिशन आहे. आता तुम्हाला माहिती आहे मध्ये कोणी येऊ शकत नाही. जर तुम्हाला या डी ला, ई इथं आहे तुमचा, ई इथं आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, डी इथं लिहावं लागेल आणि बी इथं लिहावं लागेल. बरोबर, म्हणजे तुमची ही जी कंडिशन आहे सेकंड वाली, डी हा ई च्या आणि बी च्या अगदी शेजारी बसलाय. मी काय केलं, कंडिशन, हे क्वेश्चन इथं उचलून टाकले आता. बरोबर, आतापर्यंत एवढंच केलंय ना आपण. त्याच्यानंतर ए आणि एफ च्या शेजारी बसला आहे. सी हा ए आणि एफ च्या शेजारी बसला आहे. तर आता सी ए एफ चा काही संबंध येत नाही आपला. ठीक आहे. बघा सी हा, थांबा एक मिनिट, बघा सी हा ए आणि एफ च्या शेजारी बसलाय. म्हणजे इथं जर आपण तिसरी कंडिशन बघितली, ठीक आहे, जर नीट बघितली, सी हा ए आणि एफ च्या शेजारी बसलाय. सी हा ए आणि एफ च्या शेजारी बसत आहे. ठीक आहे. आता ए आणि एफ, जर आपल्या सी ला ए आणि एफ च्या मध्ये बसवायला लागेल, तर आपल्याला ए शोधावं लागेल. ए इथे येणार आणि एक प्रकारे आपला सी इथे येणार आणि एफ इथे येणार. कारण का, ही जी थर्ड कंडिशन आहे, आपल्याला ए ला ए शोधावा लागेल आणि तिथं टाकावं लागेल. बरोबर, आतापर्यंत तुम्हाला समजलं. मी काय करतोय, डावी उजवी बाजू बघतोय, त्याच्यानंतर ई कंडिशन्स घेतल्या आणि त्या पुट केल्या. लास्टला काय विचारलंय, सी च्या डावीकडे कोण बसला आहे. ठीक आहे, सी च्या डावीकडे कोण बसला आहे. बरोबर, मी पहिल्यांदा सांगितलं होतं की ह्या उजवी बाजू पहिल्यांदाच मी करायला पाहिजे होती, पण ती नाही केली. ठीक आहे. बरोबर, कारण ह्या उजव्या बाजू आहेत. तर सी च्या डावीकडे कोण बसले. आता जर तुम्ही इथं सी बघितला, हा सी इथं आहे. बरोबर, आता सी ची उजवी बाजू आणि डावी बाजू कुठली आहे, हो का, ही मी जी टिंब काढलाय ती पहिला सांगितलं होतं उजवी आहे.
बरोबर. आणि ह्याची डावी कोणती, ही झाली इकडची, आणि सी इथं बसला होता एक प्रकारे. तर सीच्या एक्झॅक्ट उजवीकडे कोण बसलाय, सीच्या सॉरी डावीकडे एफ बसला आहे. समजलं तुम्हाला? एकदम सोप्या भाषेत शिकवले. बरोबर. प्रॉपर डावी उजवी बाजू. आता तुम्ही हा टिंब ह्याचा आहे, हा टिंब ह्याचा आहे, आणि सी ची जी डावी बाजू आहे ती एफ येतोय. तर ह्याच्यानुसार, या कंडिशन नुसार तुम्हाला 4 ऑप्शन मधून एफ ला टिक करावं लागेल. ठीक आहे, समजलं तुम्हाला? बघून घ्या क्वेश्चन्स. ठीक आहे, चला आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. आता बघा क्वेश्चन दिसतोय, 6 कवी ए बी सी डी ई आणि एफ एकमेकांसमोर मध्यभागी तोंड करून एका वर्तुळात बसले आहे. ए हा ई च्या विरुद्ध बसला आहे, एफ हा ई च्या शेजारी बसला आहे, ए हा सी च्या शेजारी बसला आहे, बी हा डी च्या अगदी उजवीकडे बसला आहे, सी हा बी च्या समोर बसला आहे. तर बी च्या डावीकडेच्या 5व्या बाजूला कोण बसला आहे? समजलं तुम्हाला? तर बघूयात आपण कंडिशन नुसार. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, ठीक आहे, बरोबर तुम्हाला दिसतंय. तर पहिलं काय करणार, मी माझे 6 हे करणार. ठीक आहे, 6 मध्ये कसं करणार, असं करणार, मला सोपं जातंय म्हणून आणि मला आवडते म्हणून. ठीक आहे, हे केलं तुम्ही. आता मी जर 6 कवी म्हणजे माझे 6 लोक बसलेली आहेत इथं, इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5, इथं 6वा माझा. मी माझी काय केली, मी बघितलं 6 कवी ए बी सी डी आणि एकमेकांसमोर मध्यभागी तोंड करून, कुठल्या तरी पोरीला बघता ते सगळे कवी. ठीक आहे, तर यांचं उजवी बाजू ही आहे, 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 आणि उजवी बाजू ही आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण हेच केलं. त्याच्यानंतर आपल्या पहिल्या रूल नुसार आपण पहिला रूल काय करतो, डावी आणि उजवी साईड बघणार, कुठं काय लिहिलंय का. तर आता बघा, एफ हा ईच्या शेजारी बसला आहे, मरून द्या, आपल्याला काय करायचे. ए हा सी च्या शेजारी बसला आहे, सोडून द्या. बी हा डी च्या अगदी उजवीकडे बसला आहे. ओके, बघा ही कंडिशन बघा. आता ही आपल्या कामाची गोष्ट भेटली इथं. बरोबर. बी हा डी च्या अगदी उजवीकडे, मी काय सांगितलं, डावी उजवी पहिलं बघून घेणे. आता आपल्याला काय भेटलंय, बी हा डी च्या अगदी उजवीकडे बसला आहे, म्हणजे बघा बी हा डी च्या अगदी उजवीकडे बसला आहे. बरोबर. तर आपण काय करणार, बी च्या वेट बी हा डी च्या, म्हणजे समजा आपण काय करूया, समजा इथं बी हा, बी ला आपण इथं टाकूया. ठीक आहे, बी ला आपण इथं टाकलं. आता बी हा काय म्हणते, बी हा डी च्या, ठीक आहे, बी हा डी च्या उजवीकडे बसलाय. बरोबर. बी हा डी च्या अगदी उजवीकडे बसलाय, म्हणजे बी हा डी च्या, बरोबर. तर आपला डी इथे येणार, कारण डी च्या उजवीकडे हा बसलेला आहे. बरोबर, कंडिशन नुसार तरी. कारण बघा मी काय केलंय, जे टाकताना मी नीट बघतो जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे का, कारण ह्याची उजवी बाजू ही येते, हा लाल टिक्का, तर लाल टिक्काची उजवी बाजू इकडे आली म्हणून मी इथं बी लिहिला. प्रॉपर 5 वेळा वाचा, 2 वेळा वाचा, प्रॅक्टिस मध्ये होऊन जाईल. आता नवीन आहे म्हणून मी हळू शिकवतोय. मी जर सोडवायला लागलो तर हे 30 ते 40 सेकंदात मी सोडवून टाकेन. ठीक आहे, तर इथं मी केला, बी हा डी च्या अगदी उजवीकडे बसलाय. बुलेटचे फटाके, आजकालची पोरं सुधारणार नाहीत. ठीक आहे, तर आता मी काय सांगितल्याप्रमाणे बी आणि डी. ठीक आहे, तर आपण कंडिशन मध्ये बघणार की बी आणि डी इथं कुठं आहे का नक्की. बघा आता मी बघणार, का ए आहे, बी आणि डीत काही संबंध येत नाही माझा. क्वेश्चन दिसतोय ना तुम्हाला, वेट मला, हा ठीक आहे. तर बघा आता ए आणि ई इथं काही संबंध येत नाही, एफ आणि ई ह्याच्यात पण काही संबंध नाही, ए हा सी, ए आणि सी ह्याच्यात पण नाहीये. ठीक आहे, बी हा डी च्या अगदी, बघा माझा बी आहे हा, तर आपलं ऑलरेडी झालंय. सी हा बी च्या समोर बसला आहे. बघा आता माझा इथं बी आहे आणि इथं सी आणि बी ह्यांचं काहीतरी स्टेटमेंट आहे का, माहितीये का तुम्हाला. बघा इथं माझं सी हा
बीच्या समोर आहे. पण मी हेच का वाक्य घेतलं रे? मी हे वाक्य घेण्याचं कारण एकच होतं, कारण माझ्या या बीचा संबंध या बीशी निगडीत होता. तर त्याच्यामुळे मला एक भेटलं बाबा, इथं काहीतरी माझा क्ल्यू गावला. ठीक आहे, म्हणजे याच्यात माझं काहीतरी आहे. सी हा बीच्या समोर बसला आहे. लक्षात ठेवा एक गोष्ट, तुम्ही हे सोडवताना समोर आणि विरुद्ध एकच असतं. समोर म्हणजे डायरेक्ट एक्झॅक्ट समोर रेषेच्या. ठीक आहे, मग सी हा बीच्या समोर बसला आहे. सी हा बीच्या समोर बसला आहे. बरोबर, आतापर्यंत झालं. म्हणजे आपलं बीचं पण झालं, सीचं पण झालं. आता आपण काय केलं, सी हा बीच्या समोर पण बसला आहे, झालं आपलं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, ए हा ईच्या विरुद्ध बसला आहे. ठीक आहे, एफ हा ईच्या शेजारी बसला आहे. ठीक आहे, ए हा सीच्या शेजारी बसला आहे. बघा आता ए तर आपला कुठं बसलाय, सीच्या शेजारी बसलाय, म्हणजे आपला ए इथं नाहीतर इथं बसणार आहे. ठीक आहे, पण त्याच्यानंतर आपण काय करणार आहे आता, बघा ए हा ईच्या विरुद्ध बसला आहे. ठीक आहे, आता बघा आपली तीन, आता ह्याच्यात तुम्हाला थोडंसं डोकं लावायचे. काय करायचे, थोडंसं डोकं लावायचे. काय लावायचे डोकं तुम्हाला सांगतो, की बघा आता तुम्हाला सांगतो, बघा काय लिहिलंय, ए हा ईच्या विरुद्ध बसला आहे. ठीक आहे, म्हणजे ए हा ईच्या विरुद्ध बसला आहे. बरोबर, आता तुम्ही सांगा मला, विरुद्ध बसला आहे म्हटल्यावर ह्या दोनच जागा विरुद्धसाठी राहिल्यात ना आपल्याकडे. आता बाकी कुठल्या राहिल्यात का, नाही राहिल्या. ठीक आहे, आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ए आणि ई इथं कुठेतरी येणार आहे. एक्झाम्पल, ठीक आहे, आपलं ए आणि ई इथे येणार आहे. थोडंसं आपण इथं लिहून घेऊ. ओके, ए एक्झॅक्ट अपोजिट साईडला येणार आहे आणि आपल्याकडे दोनच जागा आहेत आता. ठीक आहे, पण इथं पण थोडस प्रॉब्लेम असा आहे की बाबा आपला, एक मिनिट, हा ए आणि ई. ठीक आहे, ए हा ईच्या विरुद्ध बसला आहे. ठीक आहे, पण हा एफ हा ईच्या शेजारी बसला आहे. बरोबर, एफ हा ईच्या शेजारी बसला आहे. ठीक आहे, मग जर, आणि त्याच्यानंतर चौथं येते, एफ हा ईच्या शेजारी. ठीक आहे, एफ हा ईच्या शेजारी. मग असं येते आपलं आतापर्यंत. जर प्रॉपर बघितलं, ठीक आहे, ह्या दोन स्टेटमेंटला तुम्हाला ह्या दोन ह्याच्यातनं ह्या तीन जागा भरायच्यात. इथं तुम्हाला डोकं लावायला लागेल. जर नीट मी जर लिहिलं तर काय लिहिणार, बघा ए हा ईच्या विरुद्ध बसलाय, समजा मी एक्झाम्पल, पण तिथं काय लिहिलं, ईच्या शेजारी एफ पण बसला पाहिजे. समजा मी आता इथं ई घेतला, समजा इथं ई घेतला आणि इथं ए घेतला, तर मग मला ईच्या शेजारी एफ बसवायचे त्यांच्या रूलनुसार. तर मी काय करणार, मग माझा पूर्ण लास्टला ई इथं येणार, इथं ए येणार आणि इथं एफ येणार. म्हणजे हे दोन्ही स्टेटमेंट माझे एक्झॅक्ट बरोबर झाले. मी काय केलं, तुमच्या समोरच बनवतो डायग्राम, तशाच पद्धतीने करायचं तुम्हाला. त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर बीच्या डावीकडच्या 5व्या बाजूला कोण बसला आहे. म्हणजे तुमची जी बी आहे, आता बी कुठे आहे तुमचा, इथं आहे. बरोबर, बी इथं आहे तुमचा. तर बीच्या 5व्या बाजूला, म्हणजे बीच्या डावीकडच्या 5व्या बाजूला, म्हणजे बीची जी डावीकडची बाजू आहे, बीची डावीकडची 5वी बाजू कुठली आहे, आता ही मी अगोदर सांगितलं लाल डॉट येते काय, त्यांची उजवी बाजू. ठीक आहे, त्याच्यानंतर जी 5वी बाजू बघितली, ठीक आहे, ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी आणि ही 5वी. म्हणजे तुमचा आन्सर येणार ई. समजलं तुम्हाला? आता तुम्हाला वाटेल ही बघा डावी बाजू म्हटल्यावर तुम्हाला कसं फिरवावं लागेल, असं. समजलं? कारण ही त्यांची डावी बाजू आहे आणि ही त्याची इकडची उजवी, कारण तो डाव्या दिशेने बघायचे ना. ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, ही 5वी. समजला क्वेश्चन तुम्हाला? हा तुमचा क्वेश्चन खूप हार्ड एक्झाम मधून उचललेले क्वेश्चन्स आहेत ते. ठीक आहे, आता आपण थोडेसे अजून अवघड क्वेश्चन बघू. ठीक आहे, आता आले तुमचे एक्झाम मध्ये क्वेश्चन जे विचारले जातात त्याच्यावर आपण येऊ आता. ठीक आहे, हा तुमचा क्वेश्चनचं मला वाटतं दिसत नाहीये मुलांना, मला हे रीड करून दाखवावं लागेल. पीपीटी थोडी मोठी घ्यायला पाहिजे होती, सॉरी. ह्याचे तुम्हाला मी जे हे आहेत, ठीक आहे, एकच मिनिट मला लाईट लावून द्या. मी ठीक आहे, तर बघा आता, हा, तर इथं क्वेश्चन काय दिलाय आपला,
की 7 पुरुष, वाचून दाखवतोय, 7 पुरुष M1 M2 M3 M4 M5 M6 आणि M7 एका म्हणजे याच्यात 7 लोक बसलेली आहेत, वर्तुळाकार टेबलावरती केंद्राकडे तोंड करून त्याच्या क्रमाने असणे गरजेचे नाही बसलेले आहेत. म्हणजे बघा M1 ते M7 पर्यंत 7 लोक बसलेली आहेत. M2 च्या डावीकडच्या स्थानी M6 बसला आहे. M3 च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी M1 बसला आहे आणि M5 च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी M3 बसला आहे. M1 आणि M6 च्या दरम्यान 2 पुरुष बसले आहे. M7 च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी M4 बसला आहे. M7 च्या डावीकडे चौथ्या स्थानी कोण बसले आहे? कसा वाटला क्वेश्चन तुम्हाला? बघून घ्या. तर आता आपल्याला इथली डायग्राम कशी काढायची? बाबा 7 लोक आहेत, तर जेव्हा 7 लोकांची डायग्राम येते तुम्हाला विरुद्ध आणि समान हे कधीच विचारलं जात नाही. तर आता मी डायग्राम काढायची म्हटली, किती झाले? 1 2 3 4 5 6 आणि 7वा आपण इथून घेऊ. ठीक आहे, बरोबर. 7 लोक झाली का? 1 2 3 4 5 6 7. तुम्ही रेष इकडे घ्या, कुठेही घ्या, काही इश्यू नाही. ठीक आहे, 7 लोकांची आपण घेतली आहे. आता या क्वेश्चन मधून मी पहिला रूल काय सांगितलं की डावीकडे आणि उजवीकडे तुम्ही बघून घेणे. ठीक आहे, तर आता डावीकडे पहिला रूल, डावी आणि उजवी. ठीक आहे, पण त्याच्या आधी एक तुम्ही गोष्ट राहिली की तुमची दिशा उजवी कोणती ही आहे. कारण तुमची दिशा कुठली आहे तुम्हाला उजवी दिशा माहिती पाहिजे. आणि बघा 7 पुरुष M1 M2 M6 एक वर्तुळ टेबल केंद्राकडे तोंड करून त्याच्या क्रमाने असणं गरजेचे नाही बसलेले आहेत. बस आपण त्या स्टेटमेंट नुसार आतापर्यंत डायग्राम काढली आहे. त्याच्यानंतर फालतू लिहिलंय M2 च्या डावीकडे चौथ्या स्थानी M6 बसलाय, आम्हाला गरजेचं नाहीये. M3 च्या डावीकडे ओके. बघा आता सिंपल, मी जसं सांगितलं होतं गरजेचं आहे. बघा M2 च्या डावीकडे चौथ्या स्थानी M6 बसला आहे, म्हणजे दुसऱ्या स्टेटमेंट नुसार M2 च्या, ठीक आहे, कुठं डावीकडे चौथ्या स्थानी M6. ठीक आहे, आता जर मी प्रॉपर काय करणार, मी माझा M2 इथे लिहिला स्टेटमेंट नुसार या, कारण मी पहिल्यांदा सांगितलं की डावी उजवी बाजू बघणे आणि डावी उजवी बाजू सुरुवातीलाच आलाय, तर तुम्हाला सुरुवातीलाच घ्यावं लागेल ते डावीकडे चौथ्या स्थानी. आता ह्याची डावीकडची चौथी स्थान काय आहे बाबा? बघा, पहिलं दुसरं तिसरं चौथं, बरोबर ना? चौथ्या स्थानी घ्यायची आपल्याला. आणि त्याची उजवी बाजू म्हणजे लाल डॉट आहे आणि जिथं मोकळा स्पॅच आहे, म्हणजे मोकळा स्पॅच म्हणजे हा वाला, मग चौथ्या स्थानी पहिला दुसरा तिसरा चौथा. मग तुमचा M2 च्या अपोजिट येणार तुमचा डायरेक्ट M6. ओके, तुम्हाला समजलं? त्याच्यानंतर आता मी काय सांगितलं, M2 आणि M6 चा संबंध ह्याच्यामध्ये शोधणे. ठीक आहे, M2 आणि M6 चा ह्याच्यामध्ये संबंध शोधणे. आता M2 आणि M6 आपलं इथं झालेलं आहे, कुठे M2 इथं आहे, M6 इथं आहे. आता जे आपलं तिसरं असणार, ठीक आहे, तिसरी कुठली असो, ह्याच्यामध्ये बघायचं. बघा M3 च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी M1 बसला आहे. आता बघा M3 आणि M1 चं दिलंय, पण आपल्या इथं आहे का? नाहीये, तर सोडून द्यायचं तो टॉपिक. आणि M5 च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी M3, ते पण आपल्या ह्याच्यात नाही येते. M1 आणि M6 च्या दरम्यान 2 पुरुष बसले आहेत. ठीक आहे, आता बघा तुम्ही इथं दिले M1 आणि M6. आता तुम्ही म्हणणार हे का घेतलं, M1 आणि M6 ह्याच्यामध्ये किती बसलेत? 2 पुरुष, बरोबर? हेच आपल्याला लिहिलंय. आता बघा मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं की M6 चा संबंध ह्याच्यासोबत आलाय आपला, म्हणून मी हे पहिला घेतलं. ठीक आहे, M1 आणि M6 च्या दरम्यान 2 पुरुष बसले आहेत, बरोबर? आता बघा तुम्हाला सांगतो M1 आणि M6 च्या दरम्यान 2 पुरुष बसले आहेत. आता तुमचं M6 इथं आहे, बरोबर? आता तुम्हाला M1 कुठेतरी बसवायचं. समजा मला आता ह्याच्यामध्ये किती 2 पुरुष बसवायचे. आता बघा 1 2 आणि मी इथे M1 का नाही लिहू शकत? M2 ने ऑलरेडी जागा घेतलेली आहे. सिंपल तुमचं डोकं वापरलं तर मग आता तुम्हाला 2 पुरुष बसवायला इथला स्लॉट बाकी आहे, तर तुम्हाला मग काय करावं लागेल? M1 इथं लिहावं लागेल, राईट? बरोबर, कारण माझा M1 इथं बसू शकत नाही, इथं माझे 2च पुरुष आहेत,
कारण ते 7 लोक आहेत, चुकून तुम्ही 8 करता आणि त्याच्यावर ध्यान द्या. बरोबर. आता काय करणार, आपलं काय झालं इथपर्यंत झालं. आता आता बघायचं आता जर मी नीट बघितलं, M3च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी M1 बसला आहे. M3च्या बघा आता चौथा, कारण माझं आता काय झालंय M1 M6 झालं. बरोबर. आता बघा इथं काय लिहिलंय, M3च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी M1 बसलाय. बघा M3ची उजवीकडे, ठीक आहे, M3च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी M1 बसला आहे. बरोबर. आता M3ची उजवी बाजूला दुसऱ्या स्थानी M1 बसला आहे. आता माझा M1 तर इथं बसलेला आहे ऑलरेडी. बरोबर. आता मला M3 ला बसवायचे, पण माझ्या M3ची बाजू काय आली पाहिजे, उजवी आली पाहिजे. जर माझी M3च्या उजवीकडे जर दुसऱ्या स्थानी काय लिहिलंय, M3च्या उजवीकडे, ठीक आहे, दुसऱ्या स्थानी M1 बसला आहे. बरोबर. तर आता आपलं इथं कुठं बसेल, नीट बघा, प्रॉपर एकदम सोपं आहे रे. बघा, जर तुम्ही M3 ला इथं टाकलं, M3च्या उजवीकडे, आता तिथं लाल डॉट पण आहे, पहिलं दुसरं, सॉरी हा पहिली आणि ही दुसरी. बरोबर ना, प्रॉपर स्टेटमेंट नुसारच बसते ना. M3च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी M1 बसला आहे. तर आपण काय केलं, ते M1 ला तिथं बसवलं आहे. ठीक आहे. आता मग आपलं काय झालं, M3च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी M1 बसला आहे. आणि ठीक आहे, आणि M5च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी M5 बसला आहे. आता तुम्हाला M5 आणि M3 राहिलेत फक्त आता तुमचे, M5, ठीक आहे, आणि M3. आता हे दोनच बाकी आहेत ना तुमचे. आता M5 ला आणि M3 ला बसवायचे. बरोबर. थोडं विचार करा, त्यांनी काय बोललंय, M5च्या उजवीकडे, बरोबर, M5च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी काय बसलंय, M3 बसलाय. प्रॉपर लगेच टाकण्यासारखं काही लय वेळ लागणार नाही. तुम्हाला M5 ला इथं बसवलं, त्याची उजवी बाजू ही, तर पहिली, दुसरी आणि तिसरी, आणि तुमचा M5च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी M3 बसला आहे. वेट, मी काय चुकवलं, M3च्या दुसऱ्या स्थानी M1 बसलाय. ठीक आहे. M5च्या उजवीकडे, ओके, वेट, मग इथं हे येणार नाही. बरोबर ना, हे नाही येणार. बरोबर. आता आपण बघूया, M5च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी M3 बसला आहे. मग आपल्याला जर M5 इथं टाकला, बरोबर, M5 इकडं टाकला, तर बघा पहिलं, दुसरं आणि तिसरं, बरोबर, हे तिसरी स्थान झालं. यांचा हाच एक संबंध दिला होता आपल्याला. मी M5 ला इथं ठेवलं, पहिलं, दुसरं, तिसरं. बरोबर. आतापर्यंत हे स्टेटमेंट झालं आपलं. तर M5च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी M3 बसला आहे. बरोबर. आणि आता मग जे लास्ट राहिले ते दोन कुठले राहिलेत आपले, M7च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी M4 बसलाय. म्हणजे M7च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी M4 आहे. बरोबर. आता मी काय करणार, नीट ऑब्झर्व करणार. बाबा मला आता M7 आणि M4 टाकायचे, पण M7च्या डावीकडे, बरोबर, M7च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी. मग माझी M7 मला कुठं टाकावं लागेल. समजा मी इथे M7 टाकला तर चालणार आहे का, कारण डावी बाजू पहिली, दुसरी, तिसरी, मग काय होतंय आपला M1 येतोय. बरोबर. तर M7 आणि M1 ला कुठं टाकायचं, तुम्ही दोनदा विचार करायचा आणि त्याला काउंटिंग करायची प्रॉपर. जर तुम्ही इथं नीट टाकलं, जर मी M7 ला इथं टाकलं आणि M7च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी कोण बसलाय आपला, M4 बसलाय. मग पहिलं, दुसरं, तिसरं, आणि मग माझं इथे येणार M4. राईट. आतापर्यंत समजलं. प्रॉपर मी केलं, चुकलं तर थोडस थांबलो, विचार केला आणि मग ते सोडवलं. चुका होणारच, तुम्ही गणित सोडवताय, चुका होणार. चुकल्यावर परत टाइम आहे, परत सॉल्व्ह करा, पण कधी प्रॅक्टिस मध्ये, असं पेपर मध्ये नाही चालणार. ठीक आहे. आता प्रश्न काय विचारलाय,
M7च्या डावीकडे चौथ्या स्थानी कोण बसलाय, म्हणजे M7 ची डावीकडे चौथ्या स्थानी कोण बसला आहे हे तुमचा एक्झॅक्ट असेल. तर बघा आता मी प्रॉपर ह्याचं सोडवतो. आता बघा माझी M7 इथे राईट, आणि M7 ची डावी बाजू कुठली, ही उजवी लाल डॉट केलाय ती, आणि डावी बरोबर, आणि डावीकडून माझं असं फिरणार आहे. तर बघा ही माझी पहिली, ही माझी दुसरी, ही माझी तिसरी, आणि ही माझी चौथी. तर माझं ह्याचं आन्सर येणार आहे M5. समजलं तुम्हाला? क्वेश्चन दिसला नसेल तर सॉरी त्यासाठी, माझ्याकडनं थोडी चूक झाली, थोडं मोठं द्यायला पाहिजे, आणि दिसत असेल तर वेल अँड गुड. ओके, समजलं तुम्हाला? ओके, थोडं सिग्नल वेट करू आपण. ओके, मला बघून दे क्वेश्चनची राईट. ओके, तर आता क्वेश्चन काय आपला, की एक गोलमेज परिषदेत, ठीक आहे मी इथं बसून बोलतो, एक गोलमेज परिषदेत 6 व्यक्ती एका टेबलाच्या केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. त्यांची नावे अँडी, बॉब, चार्ल्स, डगल्स, एलेना आणि फ्रेड. बॉब हा चार्ल्स आणि एलेनाच्या मध्ये आणि अँडीच्या समोर बसला आहे. डगल्स एलेनाच्या डावीकडे बसला आहे, आणि डगलच्या डाव्या बाजूला बसलेली तिसरी व्यक्ती कोण आहे? बापरे, 6 व्यक्ती बसलेत, ठीक आहे काय विषय नाही. तर बघा आता आपलं 6 व्यक्तीचं मी पहिल्यापासून काय सांगितलंय की असं केलं आपण 6 व्यक्ती. चला ठीक आहे, पहिली गोष्ट आपला पहिला रूल काय सांगतोय, पहिला रूल आहे की बाबा ह्याच्यामधलं काय शोधणं की डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला कोण बसले, कोण कुठं. बघा त्यांची नावे अँडी, बॉम्ब, डगल्स आहेत. चार्ल्स आहे एलेनाच्या मध्ये आणि समोर बसलाय डगल्स, काय म्हणते डगल्स एलेनाच्या डावीकडे बसलाय. सगळ्यात पहिलं आपण काय केलं, डावी उजवी बाजू बघितली. मग आपण काय केलं, समजा एलेनला कुठेही टाका, मी इथं टाकलं, ठीक आहे, एलेनला मी इथं टाकलं बरोबर, सुरुवात इथं केली. तर एलेनच्या डावीकडे, आता मला माहितीये उजवी बाजू कुठली माझी, ही आहे, शिकवलंय ना तुम्हाला उजवी डावी बाजू. तर आता एलेनच्या डावीकडे कोण बसले आपलं, एलेनच्या डावीकडे डगल्स, एलेनच्या डावीकडे बरोबर. काय लिहिलं पहिलं, डगल्स एलेन च्या डावीकडे राईट, हेच ना स्टेटस. मग आपला डगल्स कुठे येईल, राईट, डगल्स आला आपला इथं. त्याच्यानंतर काय लिहिलंय, आता डगल्स आणि एलेनचा संबंध शोधायचा आपल्याला, ठीक आहे, डगल्स आणि एलेनचा आता संबंध शोधणार. आता जर नीट बघितलं, ठीक आहे, हे 6 बसलेत. बॉब हा चार्ल्स आणि एलेनच्या मध्ये बसलाय, म्हणजे बघा इथं काहीतरी, कारण एलेनचं नाव आलंय म्हणून मी एलेनचं बघितलं. तर आता या बॉबला काहीतरी बाबा ह्यांचं, बॉबला किती मस्ती बघा, एक एलेन नावाची मुलगी आहे, ठीक आहे, त्यांच्या मध्येच बसायचे. वा रे वा, बॉब हा चार्ल्स आणि एलेनच्या मध्ये, ठीक आहे, आणि अँडीच्या समोर बसला आहे, ठीक आहे. तर आता पहिलं आपण बघू, बॉब्स हा चार्ल्स आणि एलेनच्या मध्ये, पहिलं काय लिहिलंय, हा जो बॉब आहे, बॉब, ठीक आहे, हा जो बॉब आहे चार्ल्स आणि एलनच्या मध्ये आहे, म्हणजे हा चार्ल्स आणि एलन मध्ये बसला यांच्या, राईट, हे यांचं म्हणणं आहे बरोबर. आणि जर मला आता काय करायचे, बॉबला एलनच्या शेजारी बसवायचे, कारण बॉब मध्ये चार्ल्स आणि एलनच्या, तर मला बॉबला इथं ठेवावं लागेल बरोबर, बॉबला इथं ठेवावं लागेल का, कारण मग आता मला एलनच्या मध्ये बसवायचं ना, एलनच्या मध्ये तर बसवला, एलन तर झालं, मग चार्ल्स कुठं बसणार, इकडे बसणार. चार्ल्सचं स्पेलिंग काय रे बाबा, ओके, चार्ल्स झाला आपला, बॉब आणि चार्ल्स पण झालं. पण त्यांनी तिथंच काय दिलंय, आणि अँडीच्या समोर बसलेला आहे, म्हणजे हा जो बॉब आहे तो अँडीच्या पण समोर आहे, म्हणजे बॉबच्या एक्झॅक्ट समोर कोण आहे, ती अँडी नावाची कुठली पोरगी असेल. तर तिथं आपल्याला लिहावं लागेल अँडी, व्हॉट इट. आता फक्त एक जागा राहिली आहे, आता बाबा कुठला तो व्यक्ती राहिलेला आहे ते तुम्हाला आता बघावं लागेल, नाव वाचा. बघा 5 व्यक्तींची जागा तुम्हाला समजली आहे, आणि हा कुठला व्यक्ती राहिला, हे मी आहे, ही माझ्या जीवनात फ्रेड, हा मी झालोय, अरे जीवन माझं असंच आहे.
आपल्याला कुठं जागा भेटत नाही, तो व्यक्ती तुम्ही आणि तो तुला फ्रेंड. खरं तर जीवनात कोण फ्रेंड भेटेना मला सुद्धा. ओके, फ्रेड का माहितीये का फ्रेड का लिहिलं, कारण सगळ्या स्टेटमेंट नुसार माझी एक जागा राहिली होती, म्हणजे उरलेली जागा आता कोणाला भेटली, फ्रेडला भेटली. तर स्टेटमेंट काय विचारते, कलर जरा बदलूया. डगलच्या डाव्या बाजूला बसलेली तिसरी व्यक्ती कोण आहे. आता तुमचा डगल्स कुठे आहे, इथं आहे बरोबर. ह्याच्या डाव्या बाजूला, उजव्या बाजूला नाही, डाव्या बाजूला तिसरी व्यक्ती कोण आहे. तर ह्याची जर तिसरी व्यक्ती काढली, ही माझं पहिलं झालं, हे झालं दुसरं झालं आणि हे तिसरं झालं, तर तुमचं उत्तर येऊन जाईल चार्ल्स. आणि हे तुमचं एक्झॅक्ट आन्सर पण आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे क्वेश्चनिंगला तुम्हाला ऑप्शन पण येतील, मग घाबरायची गरज नाही. मी पहिले 2 क्वेश्चन जरा विथआउट ऑप्शन घेतले होते. ओके, आता बघा, वाचा नीट. काय बोलतोय क्वेश्चन, की 7 व्यक्ती GMRKLP आणि 7 वर्तुळाकार टेबलावरती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. ठीक आहे, आणि तिथं खाली सीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी, के च्या लगत उजवीकडे जी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आर हा सीच्या दोघांच्या लगत आहे, एम हा जीच्या लगत नाहीये. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, 7 व्यक्ती आहेत, तर 7 व्यक्तीचं मी पहिल्यापासून काय सांगितलं तुम्हाला, की रेड कलर. ठीक आहे, हे घ्या, हे घ्या, 1 2 3 4. ठीक आहे, 5 6. ठीक आहे, 6 व्यक्ती झाल्या आपल्या. त्याच्यानंतर मग 7वी व्यक्ती कुठे घ्यायची आपण, इथं काढून टाका. ठीक आहे, तुमचा मेन जसं मी सांगितलं तसं, ठीक आहे, हा तुमचा केंद्र आहे. ठीक आहे, 7 व्यक्ती आहेत तुमची, जी ही बाजू आहे उजवी बाजू, ती टिक करून घ्या. ठीक आहे, थोडं फास्ट घेऊ आपण. हे उजवी बाजू टिक केली. आता आपल्या म्हणण्यानुसार मी जेवढं तुम्हाला शिकवलंय त्याच्यामध्ये काय आहे बाबा, की सगळ्यात पहिलं बघणं, की डावी उजवी बाजूचा कुठं स्टेटमेंट आलाय. तर इथं काय लिहिलंय, सीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी के असलेल्या लगतच उजवीकडे जी आहे. तर ह्याच्या पहिल्याच ह्याच्यामध्ये बघा उजव डावी प्रमाणे सांगितलेलं आहे. पण आता तुम्हाला बघा काय करायचंय, सीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी. तर आता बघूया, मी समजा सी इथं घेतला. ठीक आहे, सी इथं घेतला, सीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी के असलेल्या लगतच उजवीकडे जी आहे बरोबर. हो का, हे सी आहे तुमचं. ठीक आहे, सीच्या नीट प्रश्न बघा, सीच्या, ठीक आहे, डावीकडे, सीच्या काय डावीकडे तुम्हाला. ठीक आहे, सीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी, म्हणजे सी ची डावी बाजू कुठली झाली, ही झाली, आणि त्याचं तिसऱ्या स्थानी ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी. ठीक आहे, आणि तिथं कोण आहे, के. राईट, त्यांनी बोलल्याप्रमाणे के. पण अजून एक काय लिहिलंय बघा, त्यातच काय लिहिलंय बघा, सीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी कोण आहे, के. पण त्यातच एक छोटं स्टेटमेंट काय दिलंय, केच्या उजवीकडे जी आहे. ह्याचा अर्थ हा झाला. पण त्यांनी काय दिलंय, लगतच. लगतच म्हणजे काय, त्याच्या शेजारी बरोबर. तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायला लागेल, के ची उजवी बाजू काय आहे, तुम्ही चुकून काय करू शकता, डायरेक्ट इथं लिहू शकता. तसं नाही करायचं, कारण डॉट कशाला आपण शिकलेलो आहे, की बाबा तुम्हाला डायरेक्शन समजण्यासाठी. तर के च्या लगतच उजव्या बाजूला कोण आहे आपला, जी आहे. तर आपल्याला तो जी टाकावा लागेल. राईट, जी टाकला आपण. त्याच्यानंतर बघा आता आर सी आणि पी या दोघांच्या लगत, आर हा सी आणि पी च्या दोघांच्या लगतच आहे बरोबर. त्यांचं एक स्टेटमेंट काय, आर हा सी आणि पी च्या दोघांच्या लगतच आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, एक प्रकारे बघा, आर हा सी आणि पी ह्यांच्या मध्ये आहे. बस एवढं आपल्याला ह्याच्यातनं समजलं, कुठल्या दुसऱ्या वाक्यातून. ठीक आहे, आर हा सी आणि पी च्या मध्ये आहे. तर बघणार माझा आता सी कुठे आहे, इथं आहे बरोबर. सी माझं इथं आहे. जर आर ला मध्ये घालायचं असेल बरोबर, आर ला मध्ये घालायचं असेल तर आर आणि पी इथं ठेवावं लागेल बरोबर. आर आणि पी इथं ठेवावं लागेल. जर बघितलं ऑलरेडी जीनी काय केली, जागा विकत घेतलेली आहे. जर मी इथं आर ठेवला, इथं पी ठेवता येईल का, नाही ठेवता येणार. सिंपल आहे. तर त्याच्यामुळे मला आर आणि पी कुठे ठेवावं लागेल, या साईडला ठेवावं लागेल. तर मी काय केलं, आर आणि पी. ठीक आहे, म्हणजे जी मधली जागेचं स्टेटमेंट होतं ते.
आता राहिलंय काय, लास्ट स्टेटमेंट, नीट वाचा. यम हा जीच्या लगत नाहीये, म्हणजे यम आणि जीचा काय 36चा आकडा आहे. बराबर. आता जर बघितलं, जर मी यम ला इथं ठेवलं तर काय होणार, की बाबा सांगितलंय जीच्या बाबा लगत नाही लावू शकत. बराबर. म्हणजे यम म्हणजे मॅन आणि गर्ल, म्हणजे एक माणूस आणि गर्लचं काय असं काही बोलतोय मी राव. हा, पण एवढं सांगतो की तिथं म्हणण्याप्रमाणे मॅन हा जीच्या लगत नाही, म्हणजे यम हा जीच्या लगत नाहीये, म्हणजे यमला इथं ठेवलं तर लगत होते. तिसरं स्टेटमेंट दिलंय आपल्याला की बाबा असं करू शकत नाही तर मग मी यमला कुठे ठेवणार, इथं ठेवणार. आणि मग राहिलं कुठलं, यम हा जीच्या लगत नाहीये. मग आता तुमचं राहिलंय कुठलं ह्याच्यामध्ये, नीट बघा. जी झाला, यम झाला, तुमचा आर कुठे, आर कुठंच नाहीये तुमचा. मग एक जागा उरलीये ती आर, आर फॉर रविराज. आर इज इक्वल टू रविराज होते राव. मी म्हंटल ना तुम्हाला, उरलेली जागा मलाच असते, आता पण उरलेली जागा. तर यमच्या डावीकडे तिसरा कोण आहे, बराबर. बघा यम इथं आहे तुमचा, यमच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी कोण आहे, तर बघा पहिलं, दुसरं, तिसरं, तर कोण आहे, नीट बघा. पहिलं, दुसरं, तिसरं, तर तुमचं एक्झॅक्ट उत्तर येऊन जाईल सी. आता इथं बघा, नीट बघा, ह्याची डावी इकडे, उजवी इकडे, हे टिंबला इथं घ्यायचं आणि इथं हा यम थांबलेला आहे. तर तुम्हाला तसं अब्यूज करायचे, अब्यूज म्हणू शकतो, अब्यूज नाही येऊ शकत, ऍझ्युम येऊ शकतं, ऍझ्युम करायचे, नंतर तुमचा सी तिकडे येऊन जातोय. समजतंय तुम्हाला? समजलं? नाही समजलं तर पक्का एक कमेंट करा, काय वाटतंय अजून मी तुम्हाला डाऊट्स क्लिअर करेन. ओके, आपला लास्ट एक्झाम्पल असेल. ठीक आहे. आणि तुम्ही एवढं केलं ना, तुमचं ह्याच्या बाहेरचं तर मला नाही वाटत काही येईल. आणि आलं तर आहे, तुम्ही माझा कोर्स विकत घेतलाय. जेव्हा पण आपली एक्झाम येईल तेव्हा मी तुम्हाला लाईव्ह लेक्चर मध्ये सगळे जुने क्वेश्चन आपल्या कोर्समध्ये पूर्ण करून घेईन. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. आता काय दिलंय, हा क्वेश्चन थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, थोडं डोकं लावा. बघा आता नीट बघा की काय लिहिलंय, 6 व्यक्ती, मी पहिल्यापासून सांगितलं 6 व्यक्तीला तुम्हाला कसं लिहायचे, असं घ्या, असं घ्या, असं घ्या. ठीक आहे, 6 व्यक्ती घेतले. तर काय दिलंय, 6 व्यक्ती GHIJKL एक वर्तुळ टेबलावरती केंद्राकडे आला, ह्याचा अर्थ सगळे उजव्या बाजू इथं होणार. ठीक आहे, केंद्राकडे आला, उजवी बाजू मी काढली. आता समजा इथं केंद्राच्या विरुद्ध दिशेने आला असतं, सगळी टिंब उलट्या दिशेने घ्यावी लागली असती आणि सोडवायचं काय, तुम्ही इझिली सोडवलं असतं. हा, आय हा मी पहिल्यापासून सांगितलं होतं काय तुम्हाला, उजवी डावी बाजूची जे स्टेटमेंट लिहिले ते लिहायचं. आय हा जेच्या लगतच उजवीकडे बसलेल्या, बघा तुम्हाला काय विचारलंय, आय हा जेच्या, बघा आय हा जेच्या लगतच उजवीकडे बसलेल्या. बघा आता तुम्हाला काय करावं लागेल, आय हा जेच्या लगतच उजवीकडे बसलेल्या एचच्या विरुद्ध बसला आहे. बघा नीट, जर तुम्ही नीट बघायला लागेल तुम्हाला हा क्वेश्चन, आय हा जेच्या लगतच उजवीकडे बसलेल्या एचच्या विरुद्ध बसला आहे. जेच्या लगतच उजवीकडे बसलेल्या एचच्या, आय हा जेच्या. ठीक आहे, बघा आता काय लिहिलंय इथं, मी कसं लिहिलंय, स्टेटमेंट खूप फिरवून लिहिलंय. ठीक आहे, खूप म्हणजे खूप. जर ह्याचं तुम्हाला नीट वाचून करावं लागेल तर प्रॅक्टिस शिवाय जमणारच नाही. यांनी काय म्हटलंय, जो आय आहे हा जेच्या लगतच उजवीकडे बसलेल्या. समजा आपण काय केलं, इथं काय करूया आपण, जे घेऊ इथं. ठीक आहे, जे घेऊ, एक्झाम्पल इथं जे घेऊ. बघा आता आय हा जेच्या लगतच उजवीकडे, आता जर आयची जर उजवी बाजू बघितली, आय हा जेच्या लगतच उजवीकडे बसलेल्या याच्या विरुद्ध बसला आहे. ओके, म्हणजे आपल्याला बघा आय हा इथं बसलाय, बरोबर. ठीक आहे, आय हा जेच्या विरुद्ध बसलेल्या आयच्या एच विरुद्ध बसलाय. तुमचं हे स्टेटमेंट होतंय प्रॉपर. जर नीट वाचलं तर हेच होईल का तुमचं, नीट करा, नीट लक्ष द्या, होईल का असं. आता तुम्ही इथं फसले. ठीक आहे, फसले कशा पाय, ह्यांनी नीट काय लिहिलं होतं बघा, तुम्हाला सांगतो, आय हा
बघा आय हा जेच्या लगतच उजवीकडे बसलेल्या, बरोबर. बघा जर ह्याचं स्टेटमेंट प्रॉपर तुम्हाला समजायचं असेल, काय लिहिलंय, आय हा जेच्या लगत उजवीकडे बसलेल्या याच्या विरुद्ध बसला आहे. ठीक आहे, याच्या विरुद्ध बसला आहे. तर तुम्हाला यच इथं घ्यावं लागेल आणि आय ला इथं न्यावं लागेल. समजलं? असं चिन्ह आय हा जेच्या लगतच उजवीकडे बसलेल्या याच्या विरुद्ध बसला आहे. म्हणजे आय हा जेच्या लगतच उजवीकडे बसलेल्या याच्या विरुद्ध बसला आहे. ठीक आहे, मला स्टेटमेंट थोडं चुकलेलं वाटतंय. ठीक आहे, ह्याचं तुम्हाला कमेंट करायचे, माझ्याकडनं काय चुकतंय का, तुमचं काम एवढं मी शिकवलंय, हे स्टेटमेंट बरोबर आहे का नाही. तुम्हाला मी चॅटचं ऑप्शन ओपन करेन, 100% कमेंट करा. आणि हे चुकलं जरी असलं, उत्तर मी राईट काढेन. ठीक आहे, हे स्टेटमेंट यच येतंय का जे येतंय का असं व्हायला पाहिजे, ते तुमचं काम आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय बघायचं आपल्याला, हे झालं आपलं. आपण कोणते कोणते बघितले, आय जे एच लिहून झालं आपलं आतापर्यंत. तर काय लिहिलंय, ठीक आहे, आयच्या लगतच उजवीकडे बसलेल्या व्यक्तीच्या, बघा आयच्या लगतच उजवीकडे बसलेल्या, बघा आयच्या उजवीकडे एक व्यक्ती बसलाय असं त्यांचं म्हणणं आहे. कोणता तरी एक व्यक्ती आहे, बरोबर ना, या स्टेटमेंट नुसार. बघा इथं लिहिलेलं आहे काय, बघा आयच्या लगतच उजवीकडे बसलेल्या व्यक्तीच्या, म्हणजे आयच्या लगत एक उजवी बाजू कुठली झाली, ही झाली. व्यक्तीकडे बसलेल्या, म्हणजे ह्या व्यक्तीच्या बसलेल्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी जी बसलाय, म्हणजे ह्याच्यात तिसऱ्या स्थानी 1, 2 आणि 3 कोण बसलंय तिथं, जी बसला आहे. राईट, त्यांच्या म्हणण्यानुसार, बरोबर, जी बसला आहे. तर खालीलपैकी काय निश्चितपणे सत्य आहे, बरोबर. आतापर्यंत आपलं अशा प्रकारे चार्ट बनलाय, बरोबर. आता हे पूर्णपणे अपूर्ण आहे, समजतंय तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय बोललंय की ह्याच्यातलं कोणत्या गोष्टी बरोबर आहेत. बघा आता सगळ्यात मी जर बघायला गेलो, पहिलं वाक्य, ठीक आहे, पहिलं वाक्य बघणार. पहिल्या वाक्यामध्ये काय लिहिलंय की जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी जे बसला आहे. बघा आता हा जी आहे, जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलंय, जे बसला आहे का, बसलाय का, हो, पहिलं तर बरोबर आहे. ठीक आहे, पहिलं बरोबर आहे. आता तुम्हाला वाटेल बाबा उत्तर भेटलं नाही. आता इथं तर जुने पेपर असल्यामुळे इथं तुम्हाला उत्तर दिसून आले की पहिलं उत्तर आहे. त्याच्यानंतर बघायचं, यलच्या लगतच उजवीकडे आय बसलाय का, बघा यल. आता इथं आपल्याला माहितीच नाही दोन कोण आहेत. ठीक आहे, बघा माहित नाही, इथं पण माहित नाही कोण आहे आणि इथं पण माहित नाही कोण आहे. ठीक आहे, का माहित नाही, आता ज्या दोन गोष्टी कोणत्या राहिलेल्या आहेत आपल्या, यल आणि के. ठीक आहे, बघा इथं यल आणि के दोन्ही पण असू शकतो, इथं यल आणि के कुठला पण असू शकतो, या दोघांमधला एक एक असू शकतो. पण आपल्याला प्रश्नामध्ये अपूर्ण दिलंय. बघा जी हा के च्या विरुद्ध बसला आहे का, बघा जी च्या विरुद्ध कोण बसलाय माहित नाही, यल पण असू शकतो आणि के पण असू शकतो, आम्हाला माहित नाही. का माहित नाही बाबा, तुम्ही देतानाच अर्ध दिलंय. मग त्याच्यानंतर आय आणि एचच्या शेजारी, आय आणि एच हे शेजारी बसलेत का, बघा आय तरी तर एचचा काही संबंध येत नाही, एच त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध बसलाय. त्याच्यामुळं तुमचं जे आन्सर असेल, ठीक आहे, हे राईट असेल. ठीक आहे, हे राईट असेल. ठीक आहे, समजलं तुम्हाला. ओके, आपण आता सर्क्युलर घेतला, ह्याच्यानंतर सरळ दिशेने परत तुम्हाला सांगतो मोठा छोटा हे सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत, ह्या सगळ्या अरेंजमेंट मध्ये येतात. पण हे तुम्हाला मी दिलेलं आहे. चला आता तुम्हाला मी थोडंसं काम देणार आहे. काम काय असेल, ठीक आहे, काम ज्या लोकांनी बॅच घेतली, मी तुम्हाला होमवर्क देतोय. काय देतोय, होमवर्क. जे माझ्या ऍप्लिकेशन मध्ये मुलं आहेत, रविराज देसाई म्हणून ऍप्लिकेशन आहे आपली, त्यात जे मुलं आहेत, तुम्हाला ह्याच्या खाली होमवर्क भेटेल. ठीक आहे, सेकंड तुम्हाला डाऊट्स असेल, ठीक आहे, तुमचा मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवतोय. तुम्हाला सांगतोय व्हॉट्सअपची लिंक आहे तुमची स्पेशल पोरांना. तुम्हाला असं आहे की तुम्ही या माझ्या कोर्समध्ये जी मुलं आहेत, म्हणजे जी माझी कोर्स घेतलेली आहेत, तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता व्हॉट्सअपचा, त्या पोरांना मी प्रॉपर प्रायोरिटी देईन. तुमची काय अडचण असेल मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. कुठला क्वेश्चन समजत नसेल तर तुम्हाला मी स्पेशल एक 15 दिवसातून एक स्पेशल व्हिडिओ असेल,
तुम्ही तुमचे डाऊट घेऊन या कोर्समध्ये तुमचे डाऊटचे क्वेश्चनचे व्हिडिओचे आपण त्याचे पण बनवणार आहे. ठीक आहे, तुम्ही कोर्स घेतलेला आहे, पण आपला होमवर्क ह्याचा खाली येईल, तो सॉल्व्ह करा. तुमचा कोणताही डाऊट असला, मी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतोय तुम्हाला, त्या लिंक मधून तुम्ही ऍड व्हा. ज्या पोरांनी आपला कोर्स विकत घेतलाय त्यांनी, तुम्हाला प्रायोरिटी देईन मी. त्याच्यामध्ये तुमचा काय डाऊट आहे तुम्ही मेसेज करा, कॉल करा. हा, शनिवार रविवारचा कॉल करा, बाकीचा टाइम मी जॉबला जातोय. चला, जय महाराष्ट्र भावांनो.